ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते आमदार देवयानीताई फरांदे यांचे युवा खंदेश समर्थक मानले जाणारे निखिल भाऊ पवार यांचा अभिष्टचिंतन सोहळा नुकताच नाशिक विधानसभेच्या आमदार देवयानीताई फरांदे आणि नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या उपस्थितीत निखिल भाऊ पवार यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला। तसेच परिवारातील आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी सर्व परिवार समवेत केक कापून अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला। अभिष्टचिंतन सोहळा 13 ऑगस्टला सकाळी 10 वाजेस रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड, नाशिक येथे संपन्न झाला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार देवयानीताई फरांदे, नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, MVP सरचिटणीस नितीन ठाकरे, नामको माजी अध्यक्ष सोहमलाल भंडारी, हेमंत धात्रक, नंदूभाऊ पवार, सोनाली कुलकर्णी, राजू भामरे, स्वाती भामरे, माजी नगरसेवक शाहू खैरे, खंडू बोडके, ऋषी कुंभारकर, पवन क्षीरसागर, हिमगौरी आडके, अजय बागुल, हेमंत शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते। निखिल भाऊ पवार यांचा अभिष्टचिंतन निमित्तानं आमदार देवयानीताई फरांदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। निखिल हा नक्कीच माझा एक लाडका कार्यकर्ता आहे, कारण उत्साही आहे आणि कायम आनंदी असतो। त्यामुळे मी त्याला खूप शुभेच्छा देते की पवार कुटुंबांचा वारसा व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रामधला तू पुढे नेत आहे आणि पुढच्या कालावधीमधला राजकीय वारसा देखील आमच्या सोनाली वहिनीला सोबत घेऊन तू पादांकरात करावा अशी मी प्रभू श्रीरामाच्या चरणी प्रार्थना करते। आणि एवढे मी तुला सांगेल की जनतेची जर प्रामाणिकपणे जर आपण सेवा केली तर जनता आपल्याला कधीही विसरत नाही। हा माझा गेल्या 40 वर्षांचा अनुभव आहे। निखिलजींना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा। मी त्यांना स्वास्थ्य, आनंद आणि भरपूर यश याची देवा ईश्वराचरणी प्रार्थना करतो। मी नाशिकमध्ये चार्ज घेतल्यानंतर मला जे मित्रमंडळींनी पहिला नंबर मी त्यांचा फिरवलेला होता आणि तेव्हापासून माझी त्यांची मैत्री आहे आणि आता बंधुत्वाचं नातं आहे। आणि आपल्या सगळ्यांना एक मॅडम आपल्याला एक सिक्रेट सांगतो, ज्या वेळेला कुठले गंभीर प्रश्न होतात किंवा आम्हाला काय येते त्यावेळेला मी यांना फोन करतो निखिलजींना, आणि नेहमी मदत आणि आम्हाला त्या ह्याच्यातून बाहेर पडायचा मार्ग किंवा आम्हाला सपोर्ट जो असतो तो निखिलजी करतात आणि त्याच्याबद्दल मी माझ्यातर्फे पोलीस आयुक्त आणि नाशिक पोलिसांतर्फे आपले खूप आभार मानतो। परत एकदा वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा। निखिल भाऊंचं भारतीय जनता पक्षात काम अतिशय चांगलं आहे। उत्तम संघटन कौशल्य, गोड स्वभाव, अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्याची हातोटी, अशा अनेक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून निखिल भाऊंचं नाव घेता येईल। आमच्या भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर जिल्ह्याच्या वतीने निखिल भाऊंना लाख लाख शुभेच्छा देतो। वाढदिवसाच्या निमित्ताने निखिल भाऊंच्या मनोकामना, इच्छा, आकांक्षा पूर्ण होत त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो। मित्र निखिल पवार यांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। गेली अनेक वर्ष म्हणजे 40-45 वर्ष मी रविवार पेठेत जातो। मी आमचा रवी ठवकर, विवेक भोसले आणि नंदू पवार आमचे म्हणजे फार गेली अनेक वर्षाचा आमचा तो मित्र आहे आणि तो राजकीय याच्यामध्ये तो नगरसेवक झाला पाहिजे, तो आणखीन पुढे गेला पाहिजे, हे आमच्या अनेक वर्षाची माझी इच्छा आहे। तर निखिलच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आता हे जे काही गेट टुगेदर केलं आहे तर त्याला मी राजकीय शुभेच्छा देतो। खऱ्या अर्थाने निखिलचा वाढदिवस एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जो साजरा होतोय तर त्यांनी त्याच्या मागच्या 10-15 वर्षाच्या काळामध्ये जो मित्रपरिवार जमा केला आणि खऱ्या अर्थाने पवार कुटुंबाचा नाशिक शहरामध्ये असलेला दबदबा 100 वर्षापासून नाशिककरांना
पांडुरंग गोपाळ पवार हे नाव परिचित आहे. त्याच्यानंतर आमचे पिताश्री कांतीलालजी पवार यांनी नाशिक मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेतनं नंतर नामको चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नाशिककरांची जी सेवा केली आणि नुसतं राजकारणात नाही पण खरोखर व्यापारामध्ये पवार कुटुंबियाला अग्रेसर ठेवण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे. सर्वजण समाजकारणात राजकारणात जरी काम करत असले तर प्रत्येकाचा व्यवसाय जर का आपण बघितला तर नक्कीच त्यांनी वरच्या स्तरावर तो व्यवसाय घेऊन गेलेले. तरुणांनी आदर्श ठेवण्यासारखं व्यक्तिमत्व. निखिल माझ्या धात्रक परिवाराच्या वतीने, आमच्या क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने, आमच्या नामको परिवाराच्या वतीने निखिलला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी अखंड अशा शुभेच्छा देतो. त्याच्या मनोकामना ईश्वर पूर्ण करो. आज निखिल पवार आमचे परममित्र यांचा वाढदिवस. खरं तर कांतीलाल पवार यांच्या माध्यमातून गेल्या 1990 पासून आमचा भंडारी परिवाराचा त्यांचं एकदम जवळचं नातं आहे. पवार कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर समाजकारण राजकारण करत असताना व्यापार सुद्धा त्यांनी तेवढ्याच पद्धतीने टिकून ठेवला. पहिली व्यापाराला महत्त्व दिलं आणि मग समाजकारण, मग राजकारण. त्यामुळे नक्कीच नुसतं नाशिक नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात पवार कुटुंबीय हे नावाजलेलं कुटुंब आहे आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच समाजसेवा घडेल. त्याकरता सर्वांनी त्याला पाठिंबा द्यावा ही माझ्या भंडारी कुटुंबातर्फे आहे. तसंच नामको बँक, नामको चॅरिटेबल ट्रस्ट, जैन होटल बोर्डिंग तसंच आपल्या जैन समाजाच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. निखिल भाऊ पवार यांचा अभिष्टचिंतन सोहळ्याला मोठ्या प्रमाणात मित्रपरिवार उपस्थित होता. निखिल भाऊ पवार यांच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कामे केली जातात. एक जनसेवक म्हणून त्यांची ओळख सर्वांमध्ये असून रविवार कारंजा गंगापूर रोड प्रभागात नाशिक शहर परिसरातील मित्रपरिवार असो तसेच सामान्यांच्या अडीअडचणीला मदतीला धावून जाणारे, प्रत्येकाला आवडणारे व्यक्तिमत्व म्हणून निखिल भाऊ पवार यांच्या कामाचं कौतुक यावेळी अभिष्टचिंतन सोहळ्यात आलेले सर्व मान्यवरांनी केले. आमदार देवयानीताई फरांदे यांच्या खांद्याला खांदा लावून निखिल भाऊ पवार काम करत आहेत. त्यांच्या कामामुळे ते लोकप्रिय असल्याने त्यांचा जनसंपर्क मोठा आहे आणि त्यांना मानणारा वर्ग देखील मोठा असल्यामुळे अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सर्व सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील मित्रपरिवार तसेच भारतीय जनता पार्टी आणि युवा मोर्चा, भाजप, सर्व आघाडी आणि सेल प्रमुख सामाजिक संघटना, मित्रपरिवार, ज्येष्ठ नागरिक, नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी निखिल भाऊ पवार यांनी अभिष्टचिंतन सोहळ्यात आलेल्या सर्व मित्रपरिवाराचे आभार मानले. पाठीराखे माझे परिवार, सर्व माझे ज्येष्ठ लोक सगळे व्यासपीठावरचे आणि माझ्या लाडक्या आमदार देवयानीताई फरांदे, CP सर, सोहन काका, नंदू नाना, आजे भाऊ, महाराज, धात्रक साहेब, कपूर शेठ, संचेती, बाकी इतर सगळे माझे मित्रमंडळी सगळे आलेले आहेत. तुम्ही सर्वजण माझ्या वाढदिवसाला येऊन मला आशीर्वाद दिला भरभरून, त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि असाच आशीर्वाद अशीच माझ्या पाठीशी राहा ही सगळ्यांना नम्र विनंती.